रेशन कार्डला ई-केवायसी करणं हे बंधनकारक आहे. अजूनही भरपूर बांधवांनी या ठिकाणी आपल्या रेशन कार्डची ई-केवायसी केलेली नाही. त्यासाठी आता तुम्ही घरबसल्या आपली ई-केवायसी ही करू शकता. आता ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला 2 ऍप्लिकेशन हे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे लागतील. याची पुढची प्रोसेस काय हे जाणून घेण्या अगोदर अजूनही आपण आमच्या पेजला फॉलो केले नसेल, पेजला फॉलो करा. अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला आमच्या पेज मार्फत मिळत जातील. मित्रांनो, यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम आपलं प्ले स्टोर तुम्हाला ओपन करायचं आहे. आधार फेस आरडी दिसते बघा, आपण ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं मेरा ई-केवायसी दिसतंय, हे मी इथं इन्स्टॉल केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे ॲप्लिकेशन त्या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे. तुमचं लोकेशन आहे ते लोकेशन पहिलं तुम्हाला ऑन करायचं आहे. इथे पाहू शकता की लोकेशन इथे दिसतंय. ते ऑन केल्याच्या नंतर इथे तुम्हाला तुमची स्टेट निवडायची. स्टेट केल्याच्या नंतर इथे तुम्हाला तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे. हा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर जनरेट ओटीपी करायचे. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरला एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा. नंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं. कार्ड नंबर, रेशन कार्डचा नंबर सुद्धा इथे दाखवला जाईल. त्यानंतर तुम्हाला फेस ई-केवायसी याच्यावर क्लिक करायचं. इथे पाहिलं तर फेस ऑथेंटिकेशन ॲडवायझर दिसतंय. इथे तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं. मित्रांनो, याच्यामध्ये हा फोटो आपला डिटेक्ट होण्यासाठी आपले डोळे जे आहेत ते 1-2 वेळा उघड बंद करायचे आहेत. त्यानंतर तुमचा फोटो हा तिथे दाखवला जाईल, ॲक्सेप्ट केला जाईल. केवायसी जी आहे ती इथे सक्सेस झालेली आहे. इथे पाहू शकता ई-केवायसी रजिस्टर सक्सेसफुली. तर इथे ओके करायचे. अशा प्रकारे आपण जे आहे ते रेशन कार्डची ई-केवायसी इथे करू शकता. अशाच प्रकारचे अपडेट जाणून घेण्यासाठी पेजला नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.